क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य तो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य तो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. नका डोळे धोरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य तो काळ सावधान. विठ्ठला 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 क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य तो काळ सावधान. पांडुरंगा करू प्रथम बाबाजी सद्गुरु दास तुका. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं, जगन्निहित पाणिं वंदनं वंदनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरदिप्रदेशं. विदिन्द्राधिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. आता नमो रंगभूमिका, कीर्तनी उभी होती लोका. ताळ मृदंग शोधे देखा, तया मागे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा, हरी कथा बोलिलो भोबड्या मुला. अज्ञान वरून या फुलिया बाळा, चालवी सकळा नामा म्हणे. आता हृदय आपले चौफाळ होनिया भले, वरी वैसौ पाऊले श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा.
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठला क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सफळ आयुष्य खातु काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पावनभूमी पावन क्षेत्र मौजे दगडवाडी आपल्या या पावन तीर्थक्षेत्रावरती आजची कीर्तनाची सेवा किल्लीमित आहे, सर्वांना परिचित आहे. राम आपल्याच गावातील कैलासवासी सौभाग्यवती लक्ष्मीबाई भिकाजी मुंडे यांना आपल्यातून जाऊन आज 13 दिवस होत आहे. त्यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने म्हणा, तेरवीच्या निमित्ताने आजची माझ्याकडे आलेली कीर्तनाची सेवा यांच्या परिवारातील सर्व जे सदस्य आहेत, आप्तेष्ट आहेत, नातेवाईक आहेत, त्यामध्ये त्यांचे पती भिकाजी सोपानराव मुंडे, त्यांचे तिन्ही चिरंजीव दशरथ भिकाजी मुंडे, हनुमंत भिकाजी मुंडे आणि अशोक भिकाजी मुंडे या तिन्ही सुपुत्राकडून आपल्या मातेप्रती आणि त्यांच्या पतिदेवाकडून आपल्या पत्नीप्रती असणारा हा कृतज्ञतेचा सोहळा या माध्यमाने ही कीर्तनाची सेवा विठ्ठला विठ्ठला प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 गोष्टी ठरलेल्या आहेत, तुम्ही मान्य करा अथवा न करा. एक आहे जन्म आणि दुसरा आहे मृत्यू. जीवाला या 2 बंधनामध्ये बांधलेलं आहे. भगवंताने आपल्याकडे या 2 गोष्टी ठेवून घेतल्या, एक जन्माला घालणं आणि दुसरा मृत्यू. हे तुमच्या आमच्या कोणाच्याच हातात नाही. या दोन्ही गोष्टी देवाने स्वतःकडे ठेवून घेतल्या. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अटळ असणारी जर कोणती गोष्ट असेल तर ती मृत्यू आहे. आपल्याकडे आपण मृत्यूला दुःखाची गोष्ट मानतो, पण साधू संतांनी मृत्यूला दुःख मानलं नाही तर मृत्यूला सोहळा मानला. महावैष्णव माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीतून एक दृष्टांत देतात. माऊली असं म्हणतात, आपण एका गावाला आलो आणि या गावाला येऊन आपल्याला 2 सोहळे पार पाडावे लागतात. याला या गावाला एक नाव दिलं, त्या गावाचं नाव आहे देह. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय या दिलेल्या शरीराला देह असं संबोधतात, याला गाव असं नाव देतात. आणि या गावाला आल्याच्या नंतर प्रत्येकाला 2 सोहळे पार पाडावे लागतात. माऊली म्हणतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजया जिया परी. या देहाच्या गावाला आल्यावर 2 सोहळे प्रत्येकाला साजरे करावेच लागतात. पहिला सोहळा जन्माचा तोही आपल्या हातात नाही आणि दुसरा सोहळा मृत्यूचा तोही आपल्या हातात नाही. त्याचं कारण असं आहे, जन्मल्यानंतर सोहळा करणारे हे जवळचेच असतात आणि मृत्यूनंतर दुःख मानणारे हे जवळचेच असतात. पण साधू संतांनी मृत्यूला सोहळा म्हटलं, आपण त्याला दुःख असं म्हणतो. हे दोन्ही सोहळे या गावाला आल्याच्या नंतर साजरे करावे लागतात. विठ्ठला विठ्ठला
नितांत भरपूर माया आणि प्रेम करणारे मृत्यू लोकामध्ये मनुष्य देहाला आल्यानंतर दोनच वेळ, मुख्य दोन. नंबर 1 क्रमांक लागतो आईचा आणि दुसरा क्रमांक लागतो वडिलांचा. साधू संतांनी जेव्हा अभंगाची रचना केली तर कित्येक अभंग आपल्याला असे सापडतात की त्या अभंगामधली सुरुवात ही आईच्याच नावाने. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित. माय शब्द अगोदर किंवा विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, माय शब्द वापरला का? जगाच्या पाठीवरती निस्वार्थ प्रेम करणारा जर कोणी असेल तर ती आई आहे. आज दशरथ भाऊ असतील, हनुमंत भाऊ असतील किंवा अशोक भाऊ असतील, आज तुमच्या आयुष्यातला मायेचा आणि प्रेमाचा झरा आटला. विठ्ठला विठ्ठला साधू संतांनी जसं वर्णन केले, आईच्या चित्त एवढं निर्मळ चित्त लेकरासाठी दुसऱ्या कुणाचंच नसते. अभंग म्हणतोच की आपण लेकुराचे करीना भावेना प्रीती. 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भात आई वाढवते. पोटी भार वाहे, त्याचा अर्थ तोच होतो. त्याचे सर्वस्व हीच आहे. ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिला त्या माता पित्यांचे आपण जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करणं आणि त्यांच्या पश्चात ही समर्पणाची जी भावना आहे त्यांच्या माध्यमाने अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करणं हे मुलांचं आणि कुटुंबातल्या लोकांचं आद्य कर्तव्य असतं. उपकारातून ऋण फेडण्यासाठीचे हे कार्यक्रम असतात. लक्ष देऊ नका.
तसा विचार केल्यावर तर 4 ऋणातून मुक्त होताच येत नाही. शास्त्रकारांनी 4 मानले, परमार्थ 3 सांगितले. ज्या भगवंताने आपल्याला जन्माला घातलं, जन्म दिला, मनुष्य रूप दिलं, एवढा सुंदर देह दिला, त्या भगवंताच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. कायम आपल्याला भगवंताच्या ऋणात राहावं लागेल. जेणे हा जीव दिधला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण, गायीन गुण तयाचे. हा देह, हा जीव दान दिलाय भगवंताने, म्हणून भगवंताच्या ऋणात कायम राहावं लागतं. दुसरा क्रमांक लागतो माता पित्यांचा. अहो, जेव्हा काही खायला येत नव्हतं तेव्हा मायबापानं खायला शिकवलं तुम्हाला. काय करताय जन्मलेल्या लेकराला? त्याचं भरण पोषण सगळं आईला करावं लागतं मुलाला. विशेष गोष्ट आजची अशी आहे, आजची तारीख बघा काय, आज 8 मार्च आहे, बरोबर आहे. विशेष दिवस आहे आजचा, जागतिक महिला दिवस आहे. स्त्रीची पुरुषाच्या जीवनामध्ये सगळ्यात पहिली भूमिका ती आईची, दुसरी भूमिका बहिणीची, तिसरी भूमिका पत्नीची आणि चौथी भूमिका मुलीची. याच्या पुढं गेलं तर नाद होतीच की आपला, पुढं पण तू चालतात. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्त्रीचं अनन्य साधारण महत्व आहे. संसारात तर स्त्रियांचं महत्व आहेच आहे, परमार्थात सुद्धा अग्रगणी स्त्रियांचं महत्व आहे. अहो जनाबाई नामदेवरायांच्या चरणावरती, पांडुरंगाच्या चरणावरती राहून अभंगांची रचना केली. समाजाच्या सुधारण्याचा उपदेश जनाबाईंनी केला. राजवैभव सोडून कान्होपात्रानं भगवंताची सेवा केली, तुम्हा मला उपदेश केला. मीराबाईंनी भगवंताच्या चरणावरती प्राण अर्पण केला, तुम्हा मला उपदेश केला. म्हणून संसारात आणि परमार्थात दोन्ही ठिकाणी स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व आहे. विशेष आजची बाब अशी आहे, कैलासवासी लक्ष्मीबाई भिकाजी मुंडे यांचा कार्यक्रम आजच्या दिवशी येणं विशेष बाब आहे. दुसरी एक विशेष बाब अशी आहे, आपण पाहतो काही माणसं अशी आहेत की बस झालं हे आयुष्य, आता मृत्यू यावा असं म्हणतात. काही माणसं अशी आहेत, सगळा संसाराचा वीट आला, देव एकदा घेऊन जा असंही म्हणणारे काही लोक आहेत. पण देव काही सहजासहजी नेत नाही. मरण कसं असावं सांगू का तुम्हाला? मरण असं यावं की मेल्यावनी सुद्धा वाटू नये. आणि तसंच आहे, आमच्या ताई तशाच गेल्यात. अहो, हे अर्धा तास अगोदर बोलणारा माणूस अर्ध्या तासानंतर सगळीकडे बातमी येते की आत्ताच होत्या आणि हृदयविकाराच्या अटॅकने त्यांचं निधन झालं. याला ज्ञानेश्वरीची ओवी आहे, देह ठेवत असताना असा ठेवावा, मरण येत असताना असं म्हणावं. कसं? माऊली म्हणतात, ज्या स्वरूपामध्ये रात्री आपल्या माता भगिनी संध्याकाळी हाताने दिवा न विझवता त्याच्यावरती काहीतरी झाकतात आणि झाकल्याच्या नंतर जसा दिवा कधी विझला सांगता येत नाही, तसा माणसाचा या देहातून प्राण जावा. माऊली म्हणतात, का झाकलिया घटीचा दिवा ने निजे काय झाले के धवा, या रीती पांडवा देह ठेवी. दिवा कधी विझला सांगता येत नाही, तसा या देहातून प्राण जावा. अगदी ताईंचं तसंच आहे. दुसरी विशेष बाब, जीवनामध्ये स्त्रियांच्या
सगळ्यात सौभाग्याची गोष्ट आणि पुण्याची गोष्ट कोणती तर एकच, आहेवपणी मरण यावं. शास्त्रकारांनी याला मान्य केले. म्हणून स्त्रियांना मरण येत असताना कसं यावं, आहेवपणी यावं, सगळ्यात मोठं पुण्य असतं. म्हणून लक्ष्मी आपल्या ताई जे आहे ते पुण्यवान आहे. विठाला विठाला मुलांना दोन कर्तव्य पूर्ण करावे लागतात. दोन कर्म करावे लागतात. पहिलं कर्म आहे आतुरकालिक कर्म, शास्त्र सांगते, आणि दुसरं आहे आर्तद्वेहिक कर्म. आतुरकालिक कर्मामध्ये या शरीरातून जीव जात असताना, आईचा वडिलांचा जीव जात असताना मुलांनी जवळ असायला पाहिजे, आणि त्यावेळेस जे कर्म केले जातात त्याला आतुरकालिक कर्म असं म्हणतात, शास्त्र सांगतं. आणि या देहातून प्राण गेल्याच्या नंतर घरच्या मंडळीकडून, मुलांकडून जे काही कर्म केले जातात त्याला आर्तद्वेहिक कर्म असं म्हणतात. त्या आर्तद्वेहिक कर्मातला आजचा हा टप्पा आहे. मुलांकडून अग्निदाह, दूध घालणे, दहावं, आणि आजचा गोड जेवणाचा कार्यक्रम. तसं तर हे ऋणातून मुक्त होण्यासाठीचा कार्यक्रम आहे. थोडा वेळ घ्यायला मी मुद्दाम अभंगाकडे येण्यासाठी, पण हे सांगणं गरजेचं आहे. आजचं जे कर्म आहे हे ऋणातून आईच्या मुक्त होण्यासाठी पुत्रांकडून आणि त्यांच्या पतीकडून होणारं कर्म आहे. या कर्म तुम्ही माता पित्यांप्रती, कुटुंबातल्या व्यक्तीप्रती जे कर्म करता ते कर्म करावेच लागतात. उतराई होण्यासाठी या गोष्टी असतात. पण आतापर्यंत 3-4 ऋणातून कोणी मुक्त होऊ शकलं नाही. कायम त्या ऋणात राहावे लागतात. भगवंताच्या ऋणात राहोत, साधू संतांच्या ऋणात आपण राहिलंच पाहिजे, राहतोच. आई वडिलांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आणि ज्या जन्मभूमीत तुम्ही जन्म घेतला त्या जन्मभूमीच्या ऋणातून तुम्ही कधीच मुक्त होऊ शकत नाही. विठ्ठला ऋणातून मुक्त होण्यासाठीचा कार्यक्रम आहे. ऐका, काशी क्षेत्रामध्ये महेंद्र नावाचा राजा होऊन गेला. त्या महेंद्र नावाच्या राजाने आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काशी क्षेत्रावर गेला आणि तिथं जाऊन साधूची भेट घेतली. मला आई वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हायचं. त्या साधूजींनी सांगितलं, या जन्मात नाही, असे 1000 जरी जन्म घेतला तरी माय बापाच्या ऋणातून कधीच मुक्त होता येत नाही. कसं होता येत नाही? अहो, गंगेमध्ये जाऊन हातावरती तांदूळ घेतले आणि म्हणाला, मी 12 वर्ष आई वडिलांच्या नावे 1000 ब्राह्मण देवता जीव घातले. ऐका बरं, किती वर्ष? 12 वर्ष मात्या पित्याच्या नावे 1000 ब्राह्मण जीव घातले. आणि एक तप पूर्ण होत आहे. हातात तांदूळ घेतले, गंगेत उभा टाकला आणि म्हणाला, माझ्या मायबापाच्या ऋणातून जर मी मुक्त झालो तर या माझ्या हातातल्या तांदळांना कोंब फुटतील. शास्त्रामध्ये खूप गोड दृष्टांत आहे. असं म्हटल्या तांदळाला जाळ लागला, हात भाजला. साधूजींनी सांगितलं, नाही, ऋणातून मुक्त होता येत नाही, काही केलं. त्याच काशी क्षेत्रामध्ये ऋणमुक्तेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर बांधलं आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी. त्याला मंदिर तरी बांधून बघू आई वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हायला. मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं, कळस बसला मंदिराला. पुन्हा पाणी हातावरती घेऊन उभा टाकला. साधूजींच्या पुढे म्हणाला, मंदिराच्या समोर उभा टाकला, म्हणाला, एवढं पुण्याचं काम मी मायबापासाठी केलंय, मला मायबापाच्या ऋणात राहायचं नाही, मला ऋणातून मुक्त व्हायचंय. जर मायबापाचे ऋण फिटले असतील तर हे मंदिर 5 फूट जमिनीत जाईल. अहो, मंदिर जमिनीत गेलं नाही, मंदिर असं वाकडं झालं. आज मी तुम्ही काशीला गेलो तर त्या मंदिराचा पूर्ण कळसवरचा गाभारा वाकलेला आहे. त्या मंदिराला ऋणमुक्तेश्वर मंदिर म्हणतात. तत्कालीन त्या काळापासून आज ताकद ते मंदिर मात्र पितृऋणामध्ये त्याची माहिती सांगितली जाते. नवे नवे हे कार्यक्रम करावेच लागतात. पंडू राजाला सुद्धा जमलं नाही हो. पुढे पांडवांना हात यज्ञ करून वडिलांना गतीला प्राप्त करून द्यावं लागलं.
स्वर्गातून देव जसा देवगण आहे तसा पितृगण सुद्धा आहे. तुम्ही असे कार्यक्रम जर करत असाल तर तुम्हाला तुमचे पितर आशीर्वाद देतात. मी प्रमाण सांगतो आहे. तुमच्याकडून जर हा कार्यक्रम नाही घडला, हे गेलेले जे आहेत ना, हेच नव्हे वारवडील जे गेलेले आहेत आणि त्यांच्या गावे जर तुम्ही असे कार्यक्रम जर नाहीत केले तर शाप देतात. आकाशात मारिती वंशी दुराचारी पुत्र झाला. नाही तुमच्याकडून कार्य घडलं शाप देतात आणि कार्य घडलं कल्याण इच्छितीत या भोळा. कल्याण इच्छितीत या कल्याण इच्छिती तया कुळा. ऐका, तिन्ही मुलांना आज सांग नाही. ही जी घटिका आहे हा तुमच्यासाठी पर्व काळ आहे बरं. नागबाबांनी सांगितले तसं पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ माता पित्याचा अंतकाळ ती धर्माची वेळ अति पवित्र हे अंत समयाला करावयाचे कार्य. या कार्यामध्ये पुत्रांनी उपस्थित असणं अत्यंत महत्वाचं असतं. आणि या समवेत तुमच्या माझ्या सहित सर्वांच्या माध्यमाने आजची ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. की निमित्त थोडासा 5 मिनिट वेळ मी आगाऊ घेतला. या सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री तुकोबराय यांच्या गाथ्यातील उपदेशपर प्रकरणातला 4 चरणाचा बहुधा सर्वांच्या पाठांतरातला अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला आजच्या अभंगावरून तुकोबराय तुम्हाला उपदेश करतात. उपदेश करत असताना तुकोबराय म्हणतात विचार करा. आपण विचार करत नाही का? करतो की आपणही विचार करतो. आपले विचार वेगळे आहेत, साधू संतांचे विचार वेगळे आहेत. आपले विचार कसे आहेत? संसार कसा वाढवावा
आपले विचार असे आहेत, आपल्या विपरीत साधू संतांचे विचार आहेत. या संसारातून मोक्षपद कसं प्राप्त करून घ्यावं, या संसारात राहून भगवंताला कसं प्राप्त करून घ्यावं, असे विरोधी साधू संतांचे आपले विचार आहेत. म्हणून तुकोबराय या भंगामधून विचार करा असं म्हणतात. काही जीव भोग प्रधान आहेत, काही कर्म प्रधान आहेत आणि काही विचार प्रधान आहे. लक्ष देऊ आहे का? काल परवा एकादशी झाली, असं कुठं ऐकलंय का गाईनं म्हशीनं बैलानं एकादश धरल्या म्हणून आपल्या गावातल्या? असं कधी झालंय का एखाद्या प्राण्याकडून लय पुण्याचं काम झालंय का? हे पशुवादी पक्षी जे आहेत हे फक्त भोग भोगण्यासाठी या मृत्यू लोकात येतात, असं त्याचं प्रमाण आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय एक उपदता मरती, बहिरी अंध होती पांगुळमुखी. पशुवादी पक्षी आहेत, त्यांना पापही नाही पुण्यही नाही, ते भोग भोगण्यासाठी येतात, भोग भोगतात आणि निघून जातात. कर्मप्रधान काही जीव आहेत, त्यामध्ये साधू संतांचा नंबर लागतो. फक्त आणि फक्त कर्म करण्यासाठी ते मृत्यू लोकात येतात. तुकोबराय म्हणतात, आम्ही वय आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग, आढळानी भरले जग, उचिष्ठाचा भाग शेष उरला ते सेवून. कर्म करतात निघून जातात. आणि विचार प्रधान जीव जे आहेत त्यामध्ये तुम्ही आम्ही येतो. तुम्हा आम्हाचे जे विचार आहेत हे विचार परमार्थाच्या मार्गाकडे लावावे. म्हणून तुकोबराय म्हणतात, विचार करा क्षणोक्षणाची परम विचार, क्षणोक्षणाची परम विचार.
त्याला आपण बुद्धी म्हणतो. योग्य कामाला हे शरीर लावण्यासाठी बुद्धीची निर्मिती केली देवाने. पण ती बुद्धी दोन प्रकारचे विचार प्रदर्शित करते. एक सुविचार असतो आणि एक कुविचार असतो. आपल्या जीवनामध्ये आपण सगळे माझ्यासहित सगळेच आपले विचार एवढेच आहेत. वाढावे संतान, वाढावे संतान, घरी वावे धनधान. मनुष्य रूपाला आलेला संसारातला माणूस की त्याला असं नाही वाटत कधी की गेल्या वर्षी 100 कट्टे सोयाबीन झालं तर या वर्षी 20 कट्टे व्हावं. आपले विचार असेच असतात. वाढावं, संसारातली प्रत्येक गोष्ट वाढत जावी. पण त्या पटीमध्ये परमार्थ वाढलेला दिसतो का? नाही दिसत. तुकोबारा एके ठिकाणी म्हणतात, अरे विचार करा, कारण समाधान जर पाहिजे असेल खरं समाधान तर ते विचाराशिवाय नाही. विचारा वाचून न पविजे समाधान. अहो आपलं मन जर प्रसन्न केलं का विचार करून तर बाकी कोणतीच गोष्ट कमी पडत नाही. तुकोबारांचं कामही आहे. आपुला आपण करावा विचार, आपुला आपण करावा विचार, आपुला आपण करावा विचार, आपुला आपण करावा विचार. प्रसन्नते मना गाई, प्रसन्नते मना गाई. प्रसन्नते मन वाही. किंवा तुका म्हणे भीड कोटी लाभ विचाराचे कोटी. लाभ पाहिजे असेल तर विचार केला पाहिजे. कसा विचार? सार कोणत्या गोष्टी आहेत, असार कोणत्या गोष्टी आहेत, योग्य कोणत्या गोष्टी आहेत, अयोग्य कोणत्या गोष्टी आहेत, चांगल्या कोणत्या गोष्टी आहेत, वाईट कोणत्या गोष्टी आहेत, प्राप्त कोणत्या गोष्टी आहेत, अप्राप्त कोणत्या गोष्टी आहेत, या सगळ्यांचा विचार केला पाहिजे. सारासार विचार करा. उठाव, उठावटी माने तात्काळ, तात्काळ माने आत्ता, आत्ता म्हणे आज, आत्ता, ताबडतोब नव्हे, या क्षणाला. तुकोबारा म्हणतात ना, विचार करा. पण कसा करा? क्षणोक्षणा. त्याचं कारण आहे सगळ्यांच्या जीवनामध्ये क्षण अत्यंत महत्वाचा आहे. का लोक म्हणतात ना, कोण्या क्षणाला हे आयुष्य संपल सांगता येते का? अहो भरवसत नाही आता एका क्षणाचा सुद्धा, एका क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. म्हणून क्षणाक्षणाला विचार करायचा. एक एक क्षण अतिशय महत्वाचा आहे. लक्ष देऊ नाही का? कोण्या क्षणाला ह्याच्यातून जीव जाईल सांगता येतो का? कितीतरी उदाहरण सांगता येतील तुम्हाला. अहो तोंडात घास आहे, या घशाच्या खाली उतरण्याच्या आधी काही लोक गेले. ग्रास गिळो सत्ता नाही हाती. तेवढ्या क्षणात जीव जातो.
माऊलींनी एका ठिकाणी इतकं सुंदर उदाहरण दिले. क्षणाचं महत्व सांगत असताना माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, जेवढी आपल्या डोळ्याची पापणी लावून उघडते त्या काळाला क्षण असं म्हणतात. तर त्या क्षणामध्ये माणसाचा जीव जातो. तेवढ्याच क्षणात, अहो किती दिवस पडून राहू द्या, पण तेवढ्याच क्षणात जातो जीव. मला पूर्वार्ध आठवला, उत्तरार्ध आठवतो. माशी पाख पखाडी तव हे नसरे, आठवलं. हे काळा नळाचे तोंडी घातलिया लोणियाची उंडी. माशी पाख पखाडी तव हे नसरे. माशीनं जेवढा पंख फडकला तेवढ्या काळामध्ये जीव जातो. त्याला क्षण असं म्हणतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात क्षणोक्षणा. नाट प्रकरणामध्ये तुकोबारायांच्या काय अभंग आले. क्षण एक तोही नाही विसावा, हो वंडिता पाठी लागल्या हवा. लक्ष 84 घेतल्या धावा, लागो आगी नावा माझ्या मिपणा. अहो याच्यापेक्षा तुकोबा आपण दररोज पहाटे काढण्यात म्हणला होती. क्षणभंगुर नाही भरवसा, एवढं क्षणाला महत्व आहे. अहो जाण्याच्याच बाबतीत नाही, चारी मुक्ती जरी पाहिजे असल्या तर एका क्षणातच मिळतात. कशा? त्याने मुक्ती क्षणाचं महत्व, एवढं क्षणामध्ये महत्व आहे. तुकोबारा या अभंगातून आपणास उपदेश करतात की विचार करा, क्षणोक्षणाला करा, हाची करा, हेच करा, बाकी कोणता विचार करू नका. कोणता? तरावया पार
सिंधू संसारातून तरुण जाण्याचा विचार करा. आपण संसारात मरून जातो. परत एकदा आहे का? आपण संसारात मरून जातो पण तरुण जात नाही. लोकांचा एक भ्रम आहे बाबा, संसारात सुख आहे म्हणून. भ्रम आहे बरं. लोक विचार करत बसतात आता पुढे सुख मिळेल, पुढे सुख मिळेल, पुढे सुख मिळेल, पुढे सुख मिळेल संसारात. ऐका, संसार 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 म्हणजे हे काय मुलं बाळ लेकरं बाळ गणगोत हे संसार नव्हे. या भंगात तुकोबराने दुसरा संसार सांगितला. कोणता संसार? हे जन्म मृत्यूचा जे फेर आहे ते संसार. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित मनोनिया जीव भ्याला शरण गेला विठूसी. कितीदा जन्मावून कितीदा मरावं. यह संसार खल दुसते पुनरपि जननम पुनरपि मरणम. जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं किती वेळा. अहो झाडाच्या जन्माला जायचं, पाण्यातल्याच्या जन्माला जायचं, झाडावरच्या जन्माला जायचं, देवादिकांच्या जन्माला जायचं, किड्या मुंगीच्या जन्माला जायचं, पक्ष्याच्या जन्माला जायचं, वडाच्या झाडाच्या जन्माला जायचं, बैल डुक्कर गाढव मांजर ह्याच्या जन्माला जायचं, पुन्हा माणसाच्या जन्माला याचं. वेळा जन्माला जन्माला येण्याच्या आधी बी सुख नाही आहे का? जन्माला आल्यावर बी सुख नाही. मेल्याच्या मागे पुन्हा बघितलं किती मेलेले सांगायला सुख आहे म्हणून. जन्माला यायच्या आधी बी सुख नाही हो. आईच्या गर्भात आला होता तर बी सुख नाही. वेळ झाला कमाल नका आता. माईच्या पोटात जेव्हा राहिलो आपण तिथं काही एसी कूलर फॅन काही होता आ सगळे माईच्याच पोटातून जन्मलेले होते आपण. तुमच्या माझ्या सगळे उलट टांगलेलं राहते. आणि जरी एखादा देवानं सरळ घातला जन्माला लोक त्याला पायाळू म्हणते. समाजामध्ये त्याला काय म्हणते? जरी पायाकडून जन्माला सरळ बिचारा आईच्या गर्भात टाकला पायाकडून जरी जन्माला तरी पायाळू म्हणते. त्याच्या हातात नारळ देऊन बघा आमच्या शेतात पाणी म्हणते. आईच्या गर्भामध्ये उलट टांगले. आता घंटाभर येतं हलकडीला उलट टांगू द्या बरं आपल्याला. खाल्लेलं सगळं नाकातून बाहेर येते. बरं तिथं का आहे माईच्या गर्भामध्ये? मलमूत्र सगळं तिथं आहे. हे तुकोबारांना माहिती होत. अशा ओव्या आहेत ज्ञानेश्वरी. मातेची उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्मन जन्मनी मरती. अहो जरा गर्भवती माई आईनं तिखट खाऊ द्या. या शरीरावरची त्वचा आलेली नसत्या काय आग होत असेल मध्ये. एक वेळ काय या दुर्भावे दुखावे एक वेळ काय या दुःखावे एक वेळ काय या दुखावे
कातरी किंवा विष्ठाले चहूकडे. पुढची ओवी आहे त्याच्या. नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाढे कवन पुढे सांगावे. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायण. मांस मळमूत्रदान तुझ क्षणोक्षणा ध्यात ते. क्षणोक्षणा म्हणून हे जन्माला यायच्या आधी सुख अजिबात सुख नाही. जन्माला यायच्या आधी सुख बरं म्हणतात. क्षणाक्षणाला या गोष्टींचा विचार कर. ऐका, मदालसा आपल्या चौथ्या लेकराला 5 दिवस झाल्यावर पाळण्यात टाकून म्हणू लागली, बाबा या संसारात आल्यावर कोणतं सुख नाही राजा. आता आलाच संसाराला, या संसारातून तरुण जाण्याचा प्रयत्न कर. चौथ्या लेकराला मदालसा पाळण्यात टाकून 5व्या दिवशी म्हणू लागली. काय म्हणू लागली? उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा आलासी कोण्या वाटे माते तिया गर्भवासा. जो पंत वखटारे बदलाशी कर्म कोटा. ऐका, अविचारी बुद्धी तुझी पुत्र या अदाता पर्यदे मदालसा सोहम गोरे बारा. याचा पुढे उपदेश केला. 5 वर्षाच्या लेकराला माईनं उपदेश केला. आता 25 वर्षाचा झाला तरी मी माई काहीच म्हणी न झाल्याय. म्हणून विचार करा, हा देह नाशिवंत मलमूत्रात बांधा वरी जन्म घातले कुर्मी कीटकात बांधा. रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा पर्यदे मदलता सोहम गोरे बाळा. हाच विचार तुकोबारायांनी क्षणाक्षणाला करायला सांगितला. कोणता? जन्माच्या आधी सुख नाही, जन्मल्यावर सुख नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशीन पावला माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहितले नती कोणी काहीच न करीती मजवा कोणी. सज्जन तव सुखाची मांडणी नेनती कोणी आदि अंत. मद चालता प्रयाण काळी असता नदी सती जवळी जवळी. मृत्तिके मृत्तिका केवळी एकले मेळी संचिता दे. इथं बी सुख नाही. मेल्याच्या माघारी कुण बघितलंय? अहो मेला की गेला दुसऱ्या जन्माला, फेऱ्यात पडला. असं म्हणायची आमची आजी. इतर कीर्तनात सांगायला लोकांना कळत त्याला काय करत. कोण सुखी? सुखी आहे बरं, जगातली सुखी आहे. पहिला सुखी ज्याला आपण ओळखत नाही तो सुखी. आता माझे कुणाची तर ओळखत नाही किनगावच्या एखाद्या माणसाची, आपल्याला संभ्रम असा असतो की तो सुखी. तर तो सुखी जे जन्माला आले नाहीत ते सुखी, जे जन्मालाच आले नाहीत ते सुखीच घेऊ. अजून पुढचा आहे का? आणि जे मेले गेले
तेही सुखी झाले. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुम्ही आम्ही विचार करा. तुकोबराय म्हणतात तरावया पार भवसिंधू. हा संसार रूपी सागर तरुण जाण्याचा विचार करा. का संसाराला जो देह घेऊन आला तुम्ही, हे जे शरीर घेऊन आला, हे कधी ना कधी नाश पावणार आहे. नाशिवंत देह दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. बाकीचा विस्तार तुम्ही ऐकलाय, फक्त एक शब्द सांगतो मी, सावधान. हा देह नाश काय जाणार आहे, आयुष्य त्याला खाणार आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे, तरी आपण विचार करत नाही. सावधान शब्द आलाय. हा सावधान शब्द जवळपास सगळ्याच्या परिचयाचा, सगळ्याचाच परिचय आहे की सावधान. सगळ्याला तांदूळ हाणून हाणून सावधान म्हणलेला आहे लोकांनी. लग्न ज्यांचे ज्यांचे झाले ते ना लोकांनी हातात तांदूळ हिबळू हिबळू सावधान म्हणलेला आहे, तरीही लोक सावधान झाले नाही. एक व्यक्ती सावधान झाला त्या काळी. कोण? समर्थ रामदास स्वामी. सावधान. विठ्ठला विठ्ठला कशासाठी वापरला जातो ती तुम्हाला सूचना असते. अभंगात सुद्धा तुकोबरायांनी सूचना केली, सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. ज्या ठिकाणी धोका आहे त्या ठिकाणी सावधान नाव लिहिलेलं असते. रोडच्या डिपीला एक पाटी लावले, विजेपासून सावधान. जर सावधान शब्द वाचून बी जाऊन धरलं तिथं काय होतंय? झटका बसते की. झटका बसू नये, घात होऊ नये म्हणून सावधान शब्द वापरतात. लग्नात सुद्धा वापरतात. सावधान. रामदास स्वामींनी सावधान शब्द ऐकला आणि उडी मारली, जे गेले गाथ्यात एक अभंग लिहिला. रामदास स्वामींच्या गाथ्यात एक अभंग आहे. सावध करतात रामदास स्वामी तुम्हाला म्हणता का माग
टाळा असा वाजला. सावधान सावधान सावध सावधान वादेवला नारायण. टाळी वाजवा, टाळी वाजवा सगळे, टाळी वाजवा. एक टाळी. अंगी भर नामदारा मग कैसा नारायण. ईश्वर प्राप्ती. पन्नासाव्या वर्षी काय काय होते माहितीये का? सावधान व्हा. हलती दादाच्या पंगती. दात 50व्या वर्षात हालायला लागतात आणि काळे केस पांढरे होतात. 50 वर्ष होती हलती दादाच्या पंगती. श्याम केस शुभ्र होती आणि मग लोक त्याला काय म्हणतात? त्याशी माता म्हणती. झाले तरी 50 वर्ष झाले तरी लोक न्हाव्याच्या दुकानात जाऊन काय लावतात? काळ लावून उतून उतून मरतात तरी बी आपलं वय लपवता राहत नाही. 80-80 वर्षाचे म्हातारे काळ धडवस्त करून दिसायचे. आता नवीन पद्धत आली. महिला मंडळी यांना शासनानं फुकट केली गेली. बरोबर? अर्ध तिकीट केलं फुकट. कुणाला केलंय? 65 वर्षाच्या वरच्या महिन्यांना. ज्याचं वय 35 वर्ष आहे ना, पांढरी मेहंदी लावून एसटीत बसून यायचं आहे. आधार कार्डावर वय वाढवून घ्यायचं. शासनानं बी अशी स्कीम काढली. आधी लाडकी बहीण काढली, पुन्हा वयोश्री योजना काढली. लाडक्या बहिणीला 1,500 आणि वयोश्री योजनेला 3,000. ज्यांनी आधार कार्ड अगोदर वाढवून घेतले होते शासनाला अट टाकली. आता जर आधार कार्डावर नाव बदलायचं असेल तर कोर्टातून बदलावं लागतं. माहिती आहे? नाव जन्मतारीख जर बदलायची असेल इथं आता पहिले दुरुस्ती होत होती. आता दुरुस्ती इथं नाही. आता तू नीट कोर्टात जा. 50 वर्ष झाल्यावर दात हलतात, केस पांढरे होतात, लेकरं बाळ घरातले आजूबाजूचे सगळे म्हातारे म्हणतात. साठीत बुद्धी नाटी
अरे म्हातारा सर्कल म्हणतात आपल्या भाषेत. साठीत बुद्धी नाटी मग हात आली काठी आणि मग घरातले सगळे लेकरं बाळ वस वस लागे पाठी त्याची हाताची करती सावळ सावळ वाटे मनाला सावळ उठल्याने बैसवेना बसल्याने उठवेना त्याची पैशी झाली ना ताईनं होते की 17व्या वर्षात. अहो काठीचा आधार घेऊन सुद्धा म्हाताऱ्याला उठता येत नाही. उठलं तर बसताना दोन्ही गुडघ्यावर हात ठेवून बसावं लागतं किंवा एखाद्या भिताडाला हात देऊन बसावं लागतं. 4 मिळून 80 मग तो झाला अपयशी. काय होते माहित आहे का? जसा पाण्यातला मासा बाहेर काढल्यावर तरंगतो पाण्याविन मछली जैसी पैसा झाला कासा विशी. वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला बोलताना आता अडखळत आपला येतो. आणि मग घरात ते म्हणतात स्त्री पुत्र म्हणे देवा तोड याचा संबंध. वर्ष झाली 100 वर्ष पूर्ण झाला आला तैसाची गेला. रामदास म्हणे या बोला वेगी होई सावधान. म्हणून सावध सावधान ऐका लक्ष देऊन ऐका. 12 वर्ष बाळपणे येही वेचली अज्ञान आईचा जन्म गेला वाया न भजता पंढरीराया. 100 वर्षात ते 12 गेल्यावर खाली किती राहते? बाकी उरली 88. 30 वेचली कामाने लग्न पत्नी मुलं बाळ पुन्हा 30 दिवस आलो. आईचा जन्म गेला वाया न भजता पंढरीराया. बाकी उरली 58. 30 वेचली ममतेने नातू लेकर बाळ गणगोत. 58 वर्ष राहिले की लय आठवते पुढे. 30 वेचली ममतेने आईचा जन्म गेला वाया न भजता पंढरीराया. मग बाकी फक्त 28 उरतात. त्या 28 वर्षामध्ये या देहाचं स्वरूप विसरून जातो म्हणजे म्हातारपण येतं. आणि म्हातारपण येतं. बाकी उरली 28. देह स्वरूप विसरला असेल खाली काय उरतं माती. अहो बालपण गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तनी चिंता मरे मागुता जन्म घरी. किंवा सुभाषित कार्य ठिकाणी म्हणतात 10 खेळण्यात गेले 30 लग्न लागले 30 वेद वाढला शेवटी अधोगतीला गेला. 40 असे तसे पशुपरी कष्ट करीत तसे 50 उतरती कळा शेवटी अधोगतीला गेला. 60 बुद्धी हरपली 70 दृष्टी कुंटली 80 खाटी चिटकला शेवटी अधोगतीला गेला. 90 म्हणे भगवंता तुला कुठे शोधू रे आता 100 बुड्डा हरपला शेवटी अधोगतीला गेला. म्हणून तुकाराम म्हणतात आयुष्य खातो
विचार करत असताना सावधानतेने विचार करायला सांगतात. अभंगाच्या 2 कडव्यामध्ये 3 विचार सांगितले काय का. क्षणोक्षणाला विचार करत असताना संसारातून तरुण जाण्याचा एक विचार करा. हा देह नाशिवंत आहे, कधी ना कधी जाणार आहे, हा एक विचार करा. आणि काळ तुमच्या पुढे टपून बसलेला आहे, तुमचं आयुष्य काळ खात आहे, हा एक विचार करा. आणि हा विचार करत असताना सावधानतेने विचार करा. सर्वांच्या जीवनामध्ये कधी ना कधी हा धोका आहे का तर आहेच. काळ इतका प्रचंड विचित्र आहे, ज्या स्वरूपामध्ये एखाद्या उंदराला मांजर आपल्या दातात धरून घेते की नाही फडफडत, तसा काळ तुम्हाला मला नेणार आहे. पाहेत्या उंदिरा घेऊन जाई लोका, तैसा काळ लोका नेतो आहे. सावध व्हा, काळ करीत पैसला असेल लेखागा. आपण एक 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 दिवस वाढत चाललो असं नाही, आपण एक 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 दिवस काळाच्या समीप जात आहोत. आयुष्यात पल पल तुझा कैसे कळेला. आयुष्य बक्कळपणाने वाढवून घेण्याचा प्रयत्न केला. काळापासून भरपूर जणांना वाचण्याचा प्रयत्न केला. काळापासून आतापर्यंत कोणी सुटलं नाही. अहो देवाच्या बापाला मरणानं सोडलं नाही. देवाला तर सोडलं नाही. पण म्हणतात की एखादा जर जमाना गेलं तर तुझ्या बापाला आणलं तुम्ही नाही, आपण तसं देवाच्या बापाला सुद्धा काळानं सोडलं. दशरथ राजाला नामदेव राजाच्या गाथ्यामध्ये एक अभंग सापडला. काळानं एवढे आयुष्य देणाऱ्याला सुद्धा सोडलं नाही. त्या अभंगामध्ये आयुष्याची गणना करत असताना भले आयुष्य ज्यांनी भगवंताला प्राप्त करून मागून घेतले त्यांच्या आयुष्याची गणना सांगितली.